साडी अमृता वहिनी तुझ्यासाठी पाठवली आहे. घे. साडी कशाला? असं काय करते? उद्या अभिरचा वाढदिवस आहे ना, तिने आधीपासून तुला घेऊन ठेवली आहे. तिची मनापासून इच्छा आहे की ही साडी तू नेसून यावी. घे. मी ही साडी नाही घेऊ शकत. का? तू अमृता वहिनीचा मान राखणार नाही? बबलू दादा प्लीज, तुम्ही अमृता वहिनींना समजावून सांगा. ज्या सावलीसाठी त्यांनी इतक्या प्रेमाने ही साडी घेतली होती, ती सावली 8 वर्षांपूर्वीच मेली. आता तुमच्या समोर जी आहे ती वेगळीच सावली आहे. आणि ही साडी मी नेसून त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकणार. प्लीज. सावली वहिनी, अमृता वहिनीची भावना समजून घे ना. त्यांना तुला आनंदात बघायचंय आणि ह्या साडीत त्यांचं प्रेम आहे. प्लीज नाही बोलू नकोस. बबलू दादा प्लीज, मी त्यांच्या भावना समजू शकते म्हणून बोलते मी. प्लीज बबलू दादा, मी ही साडी नाही घेऊ शकत. मला आग्रह करू नका. बरं, ते साडीचं नंतर बघू. मी आता येताना ऐकलं की तू उद्या वाढदिवसाला येणार नाही म्हणून. मी नाही नाही, असं काही नाही. मी येणार आहे ना वाढदिवसाला, हो की नाही व्यंकटेशजी? हो, माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मी येणार नाही असं कसं होईल? ठीक आहे, मी साडी ते ठेवून जातो. अमृता वहिनीवर खरंच प्रेम असेल आणि त्यांना तुला आनंदात बघायचं असेल तर हीच साडी तू नेसून येशील. येतो, भेटू उद्या. सावली, तू बबलूशी खोटं बोलली असतेस का? पण स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलशील? बघ सावली, नीट विचार कर. तिथे सगळ्यांना तुझी गरज असते आणि सगळ्यात जास्त अबीरला. माझा विचार झालाय, जर मी तिथे आले तर जुन्या गोष्टी निघतील, प्रश्न उभे राहतील, ज्याचा अबीरला आणि मग सगळ्यांनाही त्रास होऊ शकतो. मी तिथे फक्त कामापुरते येईल, पण वाढदिवसाला थांबणार नाही. मला असं कळलं की तू उद्या वाढदिवसाला नाही येणार आहेस. अच्छा, म्हणजे बबलू दादा तुम्ही चुगली केलीत ना? मी काय चुगली केली? जे खरं ते सांगितलं. त्याने चुगली केलेली नाहीये, त्याने फक्त मला सावध केलंय. सावली, उद्या अबीरचा वाढदिवस आहे ना, मग वाढदिवसाच्या ठिकाणी त्याची आईच जर आली नाही तर कसं वाटेल त्याला? ठीक आहे, मग मी अबीरचा वाढदिवस नंतर वेगळा घरात करेन. मग आपण कशाला होळीचा वाढदिवस हॉलवर साजरा करतोय? आपण पण तिचा वाढदिवस घरी साजरा करू ना. हां, ठीक आहे, मग राहू दे. मी सांगतो सगळ्यांना कॅन्सल म्हणून. एक मिनिट, असं कसं काय सगळं कॅन्सल करू शकता तुम्ही? का नाही कॅन्सल करू शकत? अच्छा, म्हणजे सगळे मलाच दोष द्यायला मोकळे ना? सगळे हेच म्हणतील की सावलीमुळे सगळं रद्द झालं, सावली नाही आलीये, सावली नखरे करते, हेच हवंय ना तुम्हाला? कॅन्सल कुणामुळे होतंय? मी नाही बोलले कॅन्सल करायला. मी फक्त एवढंच म्हणते की मला नाही जमणार वाढदिवसाला यायला. आणि अबीरचं म्हणाल तर त्याला फक्त ओवी सोबत खेळायचं आणि तिच्यासोबत एकत्र केक कापायचा आहे. आणि त्याच्यासोबत आहेतच की व्यंकटेशजी आहेत, त्याचे आजोबा आहेत. मी नसल्याने काय बिघडणार आहे? ते सगळं काय तूच ठरवणार आहेस. बिघडेल नाही बिघडेल मला माहित नाही, पण माझं नक्की बिघडणार. आणि काय प्रॉब्लेम आहे? कोणाचा त्रास होणार आहे तुला? आईचा. अरे पण आई तर बोलले ना मी नाही येणार म्हणून. मी इन्व्हाइट केलं होतं तिला, नाही येणार ती वाढदिवसाला. आता तरी येऊ शकतेस ना तू? आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम आहे, आणि प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कशाला उगाच तुमच्या आईच्या जागी माझी निवड करताय. हा, म्हणजे आज तुमच्या आई म्हणाल्या की त्या नाही येणार म्हणून तुम्ही मला हक्काने बोलवायला आलात ना? याआधी काय झालं होतं तुम्हाला? जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही केलीत माझी निवड? सॉरी. सावली, या बाबतीत मी तुला 10 वेळा सॉरी बोललोय. नाही, जाऊ द्या, मला नाही बोलायचं त्या विषयावर. सॉरी. हे बघ, मला भूतकाळ झालं ना ग, ते घडून गेले. ते भूतकाळ आपण कोणीच नाही बदलू शकत, मी पण नाही बदलू शकत. आपण एवढंच करू शकतो, तू किंवा मी, वर्तमान काळात आपण सुखात राहू शकतो. हे सगळं का करतोय आपण? आपल्याच मुलांसाठी ना, त्यांच्या आनंदासाठी. मग तूच नाही आलीस तर अबीर आनंदात राहील का? आणि माझं सोड,
ओवीच स्वतः कॅन्सल करेल. असू दे, मी सांगतो सगळं कॅन्सल आहे मग. थांबा, येते मी उद्या. हो, पण बेळगावला राहून सुद्धा तुमचं मराठी अगदी शुद्ध आहे. हा? तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर आळंदीचं. लग्न झाल्यावर माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये काही प्रॉब्लेम झाले म्हणून मी बेळगावात गेले. तुमचं माहेर कुठलं हो? मी पुण्याची. बरं, मग बेळगावला तुमचं कोणी राहतं का? मी जरा आलेच. हा सारंग, ऐकतोस ना, सावलीचे प्रश्न संपतच नाही. सांग पटकन कर काहीतरी. सावली चल. अगं अबीर आणि ओवी येतील ना, आपण जर नसलो तर डाऊट येईल त्यांना. हो, पण इथे थोडी तयारी बाकी आहे. बबलू आहे ना, बबलू सांभाळ. ठीक आहे. सावली, मी पण येतो तुझ्यासोबत. नको. म्हणजे मी आणेन अबीरला. इथे बबलू दादा एकटे आहेत ना, तुम्ही त्यांची मदत करा. बरं. चल, तुला आधी घरी सोडतो, मग आम्ही जातो. नाही नाही, नको. मी जाईन रिक्षाने. तुम्ही सुशीला ताई आणि बहिणीनं घेऊन जा. चल चल.